बघा, पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ यांचे उपाध्यक्ष पण आहेत. त्याचप्रमाणे मुक्ताबाई शिवसेवा प्रतिष्ठान प्रबोधन केंद्र याचे संस्थापक पण आहेत. असे हे ज्ञानेश्वर विडुगले आज आपल्याला प्रबोधन करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये उपस्थित आहेत. तर आपल्या शाळेच्या वतीनं मी त्यांचं इथं प्रथमतः स्वागत करतो आणि त्यांनी वेळ न घालवता त्यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करावी असे मी त्यांना विनंती करतो. आकाश तारे रंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे, जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे अनमने ही साफ व्हावी, ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. विद्यालयाचे रत्नसागर विद्यालयाचे सर्व गुरुदेव आणि तुम्हा बालमूर्तींना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. खर तर सर, आमच्या 70 पेक्षा 30-35 ची पिढी हुशार आहे, 35 पेक्षाही 10-15-16 ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाले की जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं एक तर यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही. मग संतांचे अभंग, संतांचे विचार आज 700 वर्षानंतरही आपल्याला तारून नेण्यासाठी प्रत्येक गावामध्ये कीर्तन, प्रवचन, भजन, हरिपाठ, काकडा प्रत्येक ठिकाणी गायले जातात. ते ताजे तवाने वाटतात, पण ते ह्या पिढीच्या डोक्यामध्ये बसत नाही. यांच्या डोक्यामध्ये ती शांताबाई गेली, आला बाबूराव. आता मला सांगा मुलांनो, डीजेचं, सिनेमाचं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्षी फेमस होतं, दुसऱ्या वर्षी दिसली का शांताबाई? कारण तिच्या घरापुढे बारकाली पोर एवढी नाचली की बाई बाहेर निघाली नाही, आणि पुढच्या वर्षी ते गाणं पण आलं नाही. पुढच्या वर्षाचा बाबूराव तिसऱ्या वर्षी दिसला का? आवाज वाढव डीजे, दिसलं का गाणं? डीजेचं, सिनेमाचं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष येतं, एकच वर्ष फेमस होतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं, तिसऱ्या वर्षी दिसत नाही. आणि संतांचे अभंग तुम्हाला आम्हाला तारून नेण्यासाठी 700 वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये गायले जातात. त्याचा अर्थ चांगला असतो, त्याच्या चाली चांगल्या असतात. आणि संतांच्या वाङ्मयामध्ये फक्त अभंग नाही, अभंग, पदे, ओव्या, दोहे, श्लोक, गवळण, भारुड, याच्या चाली, याचा अर्थ एवढा चांगला असतो. बघा, तुम्हाला एक 9वीला जनाबाईची कविता आहे बघा, ऐका अभंग. घरीला पंढरीचा चोर. 11वीला विंचू चावला आहे. इंग्लिश मीडियमला ज्ञानदेवांचा अभंग आहे बघा. पैल तोगे काऊ कोकता है, म्हणा. पहिले तोगे काऊ कोकता है. ज्ञानेश्वरांचं म्हणा की शकून गे माये सांगता है. म्हणजे अभंगाच्या चाली एवढ्या चांगल्या असतात. आम्हाला सांग बाळा, त्या डीजेचं गाणं काय असतं? काला कावा काट खायगा, किंवा मुंगळा मुंगळा, मुंगळ्यासारखी पोरं नाचतात. अहो सांगा, डीजेचं, सिनेमाचं, ऑर्केस्ट्राचं गाणं. मला हरिपाठ पाहिलाय का तुम्ही कधी? हरिपाठ पाहिलाय का? हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. कोणता अभंग आहे माहितीये का? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार म्हणजे कुणाचं म्हटलंय बाई? ए बाई, कुणाचा म्हटलंय? आपलं म्हटलंय घरातला पप्पा, मम्मी, गुड्डी, नुड्डू, दोघांचा म्हटलंय का? अवघाची म्हणजे अख्ख्या विश्वाचा, जगाचा संसार सुखाचा करील, आणि आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करील. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो. अख्ख्या संतांच्या वाङ्मयामध्ये किती असेल मला माहित आहे. तुम्हाला अभ्यास खूप आहे, तुम्हाला वेळ नाही, मला माहित आहे. तुम्ही गीता, गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी मोठे ग्रंथ तुम्ही उचकटणार नाही. पण छोटासा हरिपाठ आहे, छोट्याशा हरिपाठातूनच तुमची एंट्री होईल. अवघाची संसार मी म्हणतो जगाचा नाही तुम्हाला कळला, स्वतःचा संसार सुखाचा करायचा, एवढा अर्थ कळला तरी फार झालं. 2 अर्थ फक्त पाठ करा आयुष्यामध्ये, फक्त 2. कोणते कोणते? अवघाची संसार आणि दुसरा सावता महाराजांचा एक अभंग आहे बघा. सावता महाराज नाव ऐकलंय का? ऐकलं नाही? सावता महाराज आपले माळी समाजातले एक संत होते. त्यांचं गाव आरण,
पंढरपूर पासून 35 किलोमीटर अलीकडं सोलापूर हायवेच्या अलीकडे त्यांचं गाव, पण ते कधीही पंढरपूरला गेले नाही. ते आपल्या शेतामध्ये मूठ चालू करायचे, पाणी द्यायचे, कांदा मुळा भाजी पिकवायचे. आणि त्याचा अभंग आहे बघा, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी गोईला गळा. सावता महाराजांनी आपला देव कशामध्ये पाहिला होता? कामामध्ये, आपल्या कामामध्ये पाहिला होता. आणि मला सांग बाई, आता तुझा देव सध्या कशात आहे? टीव्ही दिसतो का? कशात देव आहे तुमचा? देव सावता महाराजांनी आपला देव आपल्या कामामध्ये पाहिला. तसा तुमचा देव कशात आहे मुलांनो? डीजे पुढं. काय झालं, एका शाळेमध्ये मी अख्खं रामायण सांगितलं. सरांनी सांगितलं रामनवमीचा दिवस आहे, थोडं रामायण सांगा. मग मी रामायण सांगितलं. रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, रावणाला कोणी मारलं, कसं बांधलं सेतू बंधक, विभीषणाचा अभिषेक, सगळं सांगितलं. रावणाला कोणता असं सगळं सांगितलं. आणि मग एका मुलाचं लक्ष नव्हतं. मी म्हटलं हे रुमाल तोंडाला लावते, रावणाला कोणी मारलं रे? ते म्हणते मी नाही मारलं. आता तुझं लक्षच नव्हतं, रावण कुठला सापडणार तुला? त्यासाठी तुमचं लक्ष काय आहे? तुमचं लक्ष सध्या मोबाईल, टीव्ही, पाटलांचा बैलगाडा, काय लक्ष आहे तुमचं? तुमचं लक्ष आहे मला शिक्षण. शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग निर्माण करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. म्हणून मुलांनो, शिक्षणातला एखादा आठवडा काय होतं? एखादी मुलगी मामाच्या गावाला जाते, मावशीच्या गावाला जाते, एखादं पोरग बैलगाड्या मागे घेऊन जातं. 3 दिवस शाळा उरते. पर्यायाने काय होतं? त्याचा अभ्यास पोषण जो शिकवलेला आहे ऑटोमॅटिक ते मागं पडतं. मग ही जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर त्या सशाच्या कासवाच्या गोष्टीप्रमाणे तुम्हाला नियमित रोजच्या रोज अभ्यास गृहपाठ केला पाहिजे. बघा, गोष्टी काही फक्त तुमच्या करमणुकीसाठी नसतात, धडे काही तुम्हाला फक्त लिहून पास होण्यासाठी नसतात. प्रत्येक गोष्टीपासून काहीतरी बोध घ्यायचा असतो, प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो. तसं तुम्ही त्याच्यातून काय शिकायचं? रामाजी महाराजांकडून काय शिकायचं? कामामध्ये काम. म्हणजे तुमचा देव सध्या कशात आहे? शिक्षणामध्ये आहे. शिक्षणामध्ये ना, विद्या हे गरिबाचं धन आहे. विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे. असं धन आहे जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावू शकत नाही. तुमच्याकडे 100ची नोट असली, एखादा आड बाजूला गाठून 2 ठोके देऊन काढून देऊ शकतो. पण तुमच्या डोक्यामध्ये जर 29चा पाडा असला, एखादी कविता, एखादा अभंग, एकदा चांगला विचार असला, कोणताही जगातला चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. मुलांना, तुम्ही मीराबाई नाव ऐकले का? फक्त शांताबाईच ऐकले? ऐकले ना? कोण होती मीराबाई? कोण होती? संत मीराबाई, बरोबर. मीराबाईचं एक भजन आहे बघा. ते भजन 2 वेळी माग म्हणायच्या आणि त्याचा अर्थ फक्त डोक्यात घ्यायचा. त्याच्या अर्थाप्रमाणे तुम्ही वागला. बघा, मीराबाईचं भजन होतं, जैसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. काय अर्थ होतो याचा? जैसी लागी लगन. जैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड, एवढी गोडी निर्माण झाली होती. एवढी गोडी तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली. आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन, तल्लीन, मग्न झाली होती. तसे तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन, पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल, एखादा पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि म्हणले बाळ्या नाळ्या घालू का गोळ्या, लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, कलेक्टर होऊ नको म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. तुमच्या आतले काही शत्रू आहे, आळस, कंटाळा, बेफिकिरी, नाही अभ्यास केला तर काय सर थोडंसं रागवते. म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतं, सरांचं काय बिघडणार नसतं. आणि तुमचे काही जाणी दुश्मन आहेत. जाणी म्हणजे जीवापेक्षा प्रिय, ते तुम्हाला मोठं होऊन देणार नाहीत. कोणते जाणी दुश्मन माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती? नाही माहिती का? जाणी दुश्मन याचा अर्थ काय? जाणी म्हणजे जीवापेक्षाही प्रिय,
हे तुमचे शत्रू आहेत, पण ते तुम्हाला फार आवडतात. कोणते कोणते बघा, अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सगळं तुमच्या ध्यानातून जातो आणि तुम्ही 7 ते 7:30, 8 ते 8:30 अभ्यासाच्या वेळेत त्याच्या पुढं टुळ बघत असता आणि म्हणता तुझ्यात जीव रंगला. काय मालिका असतात मुली, नका बघू. काय मालिका असतात, ज्याला टीव्हीच्या मालिका आल्या ना तेव्हापासून घर फुटायला लागली. काय मालिका असतात, एका बाईनं दुसऱ्या बाईची खोडी कशी करायची आणि कुरबडी, याच्या पलीकडे काय स्टोरी असते का? पहिले खलनायक कागड बंब दाखवायचे, पण आताच्या खलनायका 2 सुंदर स्त्रिया आणि त्या मालिका पाहिल्या. आमच्या बायांना काव्यबाजपणा कळला, अख्खी घरं फुटली गेली. 40-40 माणसाचं कुटुंब खेडेगावला एकत्र होतं. टीव्ही पासून सत्यानाश झाला आणि टीव्ही मुळे चष्मा लागतो. चष्मा लागला तर तुम्हाला पुढं इंटरनेटचा जमाना आहे, इंटरनेट, कॉम्प्युटर, लॅपटॉप, तुम्हाला लहान लहान अक्षर दिसणार नाही. आणि दुसरा धोका सांगतो मुलींनो, जर चष्मा जर लागला ना, मला वाटतं तुमच्या गावातल्या मुली जास्त टीव्ही नाही बघत. बाय, तुला किती टक्के मार्क आहेत? हा, 9वीला 8वीला टक्केवारी किती आहे? मोठ्याने सांगा पटकन. ठीक आहे, 70 काय अडचण नाही. पण एका शाळेमध्ये मी 11वीला गेलो, वाघोलीचं होतं. 2-3 मुली चष्म्यावाल्या नेमक्या पुढे बसल्या होत्या. आता मी त्याला विचारलं, याला चष्मा लागला म्हणजे लय तर अभ्यास केला असेल, फार तर लय अभ्यास केला असेल, किंवा मग लय टीव्ही बघितला असेल. तर तिघींना मार्क विचारली. एक म्हणली 48%, दुसरी म्हणली 10वीला 45% आणि तिसरी म्हणली 52%. म्हणलं तुम्हाला जो चष्मा लागलाय कशामुळं? आता मुलगी भोळी होती, प्रामाणिकपणे सांगितलं, आमच्या घरामध्ये नवीन कलर टीव्ही आला. टीव्ही आल्यावर आमचे आई वडील मागे बसायचे आणि आम्ही हातून नेटून बसला, टीव्ही बघितला, चष्मा लागला. जाऊ द्या, ही मुलगी हुशार आहे, हिचा काय प्रॉब्लेम नाही. ज्या मुलीला चष्मा लागेल तिला पुढे जर नोकरी वगैरे मिळाली नाही तर अशा मुलींची लग्न व्हायला जरा. कारण मी एका वधूवर सूचक केंद्राचा सदस्य आहे. काय होतं, मुलगा विचार करतो, अरे ही मुलगी चष्मा लागलाय आणि हिच्याशी जर लग्न केलं आणि हिला जर फिरायला घेऊन गेलो पन्हाळगडवर आणि ही जर पाय घसरून पडली, चष्माने सगळा गेला का खर्च व्हायला. म्हणून टीव्हीचा धोका. टीव्ही, मोबाईल, डीजे हे बघू नका. म्हणजे जे चांगलं ते घ्या. बघा, मी तुम्हाला 3 पात्र सांगतो, ज्यांच्या मनामध्ये पहिले वाईट विचार होते आणि नंतर त्यांना चांगले विचार कुणीतरी सुचवले. 3 पात्र सांगतो. कोणती? संत तुकाराम, अण्णा हजारे आणि स्वामी विवेकानंद. आता अण्णा हजारेचं चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मिलिटरीतून रिटायर झाले, वैफल्य आलं, जोडीदार मारला गेला होता. आता लग्न करायचं नाही, काय करायचं ते आपल्या कुटुंबातही जात नव्हते. पद्मावती मंदिरामध्ये ध्यान करायचे आणि मग काही करायचंच नाही तर काय करायचं म्हणलं त्यांच्या मनामध्ये विचार आला, आत्महत्या करायची. आणि मग तो विचार करता करता त्या पद्मावती मंदिराच्या बाहेर बसले असताना आतमध्ये एक प्रवचन चालू होतं. प्रवचनामध्ये महाराज सांगत होते, माणसाचं जीवन अमूल्य असतं, एकदाच मिळतं, एक चुकी आपण केली तरी आपलं आयुष्य बर्बाद होतं, एवढं असतं. आणि ते दाखला देताना सांगायचे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. हे अण्णांनी ऐकलं आणि महाराज सांगतात, एक ओवी अनुभवल्यावर आपलं जीवन बदलतं. हे महाराज लोक सांगतात ते खरं का खोटं? जाऊ दे, आपल्याला आत्महत्या तर करायची, हे कशी करायची या विचारामध्ये असताना ती ओवी त्यांनी ऐकली प्रवचनातली आणि ते घरामध्ये गेले. त्यांनी ज्ञानेश्वरी उचकटल्यावर एक तरी ओवी अनुभवावी म्हटल्यावर ते ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. घेतलं, कारण सगळ्याचा अर्थ कळत नाही. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या, ओम श्री सवेद्या आत्मरूपा, देवा तूच गणेशू सकल मतितार्थ प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो. म्हणजे हे सगळा अर्थ आपल्याला कळत नाही. थोडस अगद्य पद्य एकत्र असतं. ते वाचत गेले. पहिला वाचला, दुसरा वाचला, तिसरा 14व्या अध्यायापर्यंत वाचलं. एका ओवीतल्या 4ही चरणाचा, 4ही पदांचा अर्थ त्यांच्या डोक्यामध्ये बसला नाही. पण 14व्या अध्यायावर आले आणि 14व्या अध्यायातलं एक चरण त्यांच्या डोक्यामध्ये बसलं. 233 नंबरची ओवी होती, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी, नानावी दे. म्हणजे आपल्या नगराची म्हणजे गावाची रचना करावी. एकाच
संपूर्ण अर्थ त्यांच्या डोक्यामध्ये बसला आणि मग त्यांनी विचार केला, अरे महाराज म्हणत होते एक ओवी अनुभवावी, त्या एका ओवीवर आपण काम करायला सुरुवात करावी. नैराश्य गेलं, आत्महत्येचा विचार केला आणि त्यांचं राळेगणसिद्धी गाव त्यांनी पहिलं झाडं लावली. किंवा सगळा डोंगर आहे तिथं पाझर खोदकाम केलं, पाणी अडवलं, पाणी जिरवलं, झाडं लावली. आता आपल्याकडं पर्यावरण दिन साजरा होतो सर. गावोगावी झाडं एवढी रेकॉर्डली, भारतामध्ये रेकॉर्डली कोट्यावधी झाडं लावतात, त्यातली 10% ही जगत नाही. मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. पुढारी काय करतात, चला वृक्षारोपणाचा मोठा काम हे आहे, मंत्री येणार आहे, चला आम्हाला फोटो काढायचे. मग आम्ही फोटो काढतो, बातमी टाईप करतो, बातमी छापतो, पेपरला पाठवतो दुपारपर्यंत. पण काय होतं, ज्या कुंडीमध्ये, ज्या होलमध्ये झाड लावलं जातं, पोरं मुलांनो सेकंडला माग बघते काय होते, पोरांचं काय भानगडी बरं का. आता इकडल्या बाजूला वेगळी पोरं आहे, पण पोरांचं लक्ष नसतं, त्यांचं लक्ष पुढं आपल्याकडे कोणी बघते का काय. आणि चुकून जर एखाद्याने बघितलं तर ते म्हणतंय, जेव्हा बघतेस तू माझ्याकडे. आमदार होणार आहे तू, मला माहिती आहे सर. मी का हिंडतोय याचं मुख्य कारण मुलांना तुमच्यासाठी हिंडतोय. महाराष्ट्रामध्ये एक प्रदूषण निर्माण झाले. काय निर्माण झाले तर प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलांची लग्न होत नाही. डीजे पुढे नाचून बिघडतात, असल्या टुकार बेकार पोरांना कोण देणार आहे पोरगी. तुमचं करिअर झालं तरच तुम्हाला नोकरी मिळणार आहे. तुम्ही, मला माहित आहे तुम्ही देव नाही होऊ शकणार, मला माहित आहे तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकणार, परंतु कमीत कमी पती व्हावा तुम्ही, त्यासाठी माझा प्रयत्न आहे. काय सांगतो आलं का लक्षात. तुमचं करिअर, पोराला आता गांभीर्य कळत नसतं, डेंजर धोका खतरा माहित नसतो आणि पोरं आता टंगळ मंगळ करतात, आपलं करिअर घडवत नाही, नोकरी धंदा पकडत नाही. अशा बेकार मुलांना, बेकार काय सर, गुटखा खाण्याला मी एक लग्न जमवलं, 15 दिवस त्यांनी साखरपुडा झाला, टिळा झाला, 2 लाख खर्च केला त्या मुलीच्या बापानं. परंतु 15 दिवसानंतर त्या मुलीला कळलं, अरे पोरग गुटखा खाते. त्या मुलीने लग्न मोडलं. मुलांना मी तुमच्यासाठी आलोय, मला माहिती आहे तुम्ही देव नाही बनू शकणार, कमीत कमी नवरदेव बनावा, हाच माझा प्रयत्न आहे. म्हणून जरा ताट बसा, तर ताट बसा, कारण 1 तासा मी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही. रिचार्जिंग करायसाठी सांगितलं. मी काय सांगत होतो आता, कोणाचं लक्ष आहे, काय सांगत होतो. त्यांनी त्या एका ओवीवर काम करायला सुरुवात केली. प्रत्येक डोंगराला तारीख खोदल्या, झाडं लावली, प्रत्येक ओढ्यामध्ये पाणी अडवलं आणि अशी आपलं गाव बनवलं. गावामध्ये त्यांनी पहिलं काम केलं व्यसनमुक्ती. आजही त्या राळेगणसिद्धीमध्ये चुन्याची पुडी मिळत नाही. म्हणजे चांगलं काम केलं आणि मग ते अन्नाचं जीवन बनलं. एका चांगला विचारावर ज्ञानेश्वरीच्या एका ओवीमुळं माणसाचं जीवन, जो आत्महत्या करणार होता ते बदल एका ओवीमध्ये, संतांच्या विचारामध्ये एवढं सामर्थ्य आहे. मला सांगा दुसरं पात्र स्वामी विवेकानंद, नाव ऐकलंय ना. स्वामी विवेकानंदाचं सगळं शिक्षण झालं आणि मग ते आपल्या गुरुजवळ गेले. गुरुदेव माझे सर्व विद्या पारंगत झालो, सर्व शास्त्र मला सगळं अवगत झालं, आता मला फक्त एकच मार्ग सांगा, मला मोक्ष मुक्ती कशी मिळेल. गुरुने त्याच्याकडे पाहतच राहिले आणि त्याच्यावर भडकले, अरे किती स्वार्थी विचार केलाय तू. स्वतःच्या ज्ञानाचा, परंपरा विद्वतेचा, समाजाच्या हितासाठी काहीतरी विचार करायचा, तर स्वतःच्या मोक्षाचा विचार करतोयस. त्याच्यावर भडकले. मग स्वामी विवेकानंदांच्या डोक्यामध्ये टूप पिटली. ते म्हटले, परमांस म्हटले, अरे आपल्या देशामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा, गरिबी सगळीकडे त्याचा डोंबोट ठरलाय. बघ देशामध्ये काय चाललंय, जरा नीट बघ आणि त्याच्यासाठी तुझ्या विद्वत्तेचा, बुद्धिमत्तेचा, त्यांच्या उन्नतीसाठी काहीतरी कर. आणि मग स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं, सगळं बघितलं. आपल्या देशामधली गरिबी, अंधश्रद्धा, अज्ञान सगळं बघितल्यावर बघत ते कन्याकुमारीला गेले. कन्याकुमारीला आजही त्यांचं स्मारक आहे. पोहत गेले आणि एका दगडावर बसले. तिथं त्यांनी डोक्यामध्ये विचार केला आणि मग तुम्हाला स्वामी विवेकानंदांचं पुढलं चरित्र माहिती आहे. काही दिवसानंतर शिकागोला धर्म परिषद होती, तिथं ते गेले. आपल्या देशातली गरिबी हटवण्यासाठी बाहेरच्या देशामध्ये नेमकं काय केलं जातं आणि तो मार्ग शोधण्यासाठी तो त्या परिषदेला गेले. तिथं गेल्यावर सगळ्या देशांचे प्रतिनिधी आले होते. तिथं त्यांनी अनेकांनी भाषणं केली. युरोपीय देशामध्ये तिकडे सुधारणा झाल्या होत्या. कोणी सांगायचं आमच्याकडे वाफेचं इंजिन निघाले, कोणी सांगितलं आमच्याकडे रेल्वे गाडी, कोणी सांगितलं आमच्याकडे सगळ्या प्रकारची वाहनं झालेत. पण आमच्या देशामध्ये त्या काळामध्ये काय होतं, काहीच नव्हतं.
मग स्वामी विवेकानंदांकडे सांगण्यासारखं काय होतं? आपली फक्त भारतीय संस्कृती, आणि त्या भारतीय संस्कृतीतलं पहिलं वाक्य, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. हे वाक्य त्यांनी सुरुवातीला वाचलं, उच्चारण टाळांचा कडकडाट झाला, कारण त्यांच्या देशामध्ये डिअर, डार्लिंग, आय पायची संस्कृती होती, बंधुभाव त्यांच्यामध्ये नव्हता. आणि मग ते त्याच्यानंतर त्यांनी काय बोलण्याजोगं होतं? आपलं वेद, शास्त्र, पुराण, ग्रंथ, उपनिषद, रामायण, महाभारत याच्यावर बोलले. आणि शेवटी त्यांनी त्यांच्या देशात पाहिलं होतं, त्यांची जोडपी 5-7 महिने एकत्र राहत नाहीत. 5-7 महिने एकत्र राहत नाहीत. कारण त्यांच्या देशातला इतिहास तर काय आहे, 10-12 वर्षाचं पोरग झालं का त्याला कुठेतरी आश्रमात बोर्डीमध्ये कोट्यावधी त्याला तिथं डोनेशन भरलं जातं, आणि ते पोरग नंतर त्याचा तपास केला जात नाही. नंतर ते पोरग काय, कुठं काय, त्याचा तपास केला जात नाही. म्हणून ते कोणते कोणते आपल्या देशामध्ये येतात ना, त्या जोड्या बदलून येतात. हे त्यांनी पाहिलं होतं. मग त्यांनी सांगितलं, तुमच्या देशातल्या आजोबांना आमच्या देशातली भारतीय संस्कृती एवढी सगळ्या जगामध्ये काय याची ख्याती आहे, तर आमच्या देशात आमची कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, आमची समाज व्यवस्था इतकी मजबूत आहे की आमच्या देशात, तुमच्या देशातल्या आजोबांना माहित नसतं. तुमच्या देशातल्या आजोबांना माहित नसतं त्यांची नातवंड कोण, किती, कुठं आहेत. पण आमच्या देशात नातवाच्या अंगावर वरखटलं तर आजीचं काळी चिरत आणि नाती बाळीच्या पायाला ठेचाळलं, आजोबाच्या छातीत थस्स होतं. इतकी सर्वोदय आपली भारतीय संस्कृती आहे. ते तिथं त्यांना इतकं प्रभावी भाषण केलं. भाषण करून बाहेर पडले. एक युवती सुंदर त्या देशाची राजकुमारी धावत त्यांच्या जवळ आली. स्वामीजी मला तुमच्याशी काय बोलायचंय. स्वामी थांबले, काय बोलायचे? म्हणजे स्वामीजी मला तुमच्याशी लग्न करायचंय, मला तुमच्याशी आय वॉन्ट टू मॅरी विथ यू, मला तुमच्याशी लग्न करायचंय. ते म्हटले का करायचंय? म्हणजे मला तुमच्यापासून तुमच्यासारखा बुद्धिमान, तेजस्वी, ओजस्वी असा मुलगा हवाय म्हटले. अहो सर, आत्ताचा एखादा पुढारी असता तो म्हणला असता 1 का 2 देतो, 2 वर्ष थांबला असता. परंतु ते स्वामी विवेकानंद होते. तुला मुलगाच हवाय ना, तुला माझ्यापासून मुलगाच हवाय ना, तर माते हवं तर तिच्या पायाशी हात जोडले, मलाच तू माझा मुलगा मान. ही आपली भारतीय संस्कृती. त्याच्यानंतर 3रं पात्र संत तुकाराम. माहितीये ना, सावकारकी होती, वडिलांची खूप श्रीमंती. त्यांना लहान असताना त्यांना गोळा करायला पाठवायचा. अरे आपले याच्याकडे एवढे पैसे आहेत, त्याला निरोप दे, याच्याकडे दे, असं ते काम करायचे. लहान असताना काम करत असताना त्यांचा एक मित्र होता, का सदू काका त्याचं नाव. त्या मित्र होता, मित्राच्या बापानं बरेच पैसे घेतले होते, पण 2-3 वर्ष पिकलं नव्हतं. आणि पिकलं नसल्याच्या नंतर त्याला पैसे देता आले नाहीत. मग त्याच्या तुकारामांच्या वडिलांनी त्याला पाठवलं, जा त्याला म्हणा, तुला जर पैसे नाही आले, पैसे यायलाच पाहिजे. तो त्याच्या मित्राच्या घरी गेला, त्याच्या वडिलांना सांगितलं. त्याच्या मित्राचा बाप गयावया करायला लागला. आता नाही पिकलं, कुठून देऊ, पार रडायला लागला. आणि त्याच्या ती गयावया करताना त्याचं ते दुःख त्याच्या चेहऱ्यावरल्या वेदना तुकारामांना पाहवल्या नाहीत. आणि मग तुकाराम म्हटले, अरे काय आमचं घराणं, आम्ही संतांचं घराणं म्हणतो आम्ही, काय आमचं घराणं. आणि मग तुकारामांनी विचार केला, घरी आले. त्याच्या मित्राच्या घरची ती परिस्थिती, वडिलांचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. आणि घरी गेले. त्यांनी कोणताही मागता पुढचा वडिलांना न विचारत्या ज्या सगळ्या खतावण्या होत्या ना, वह्या होत्या ना, त्या ज्या सावकारकीच्या सगळ्या वह्या, कोणावर किती पैसे, त्या सगळ्या वह्या एका बारदाण्यामध्ये बांधल्या. आणि ते त्या खतावण्या त्यांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या. एक चांगला विचार का घुसला, तर त्याच्या ज्या मित्राच्या बापाचं दुःख त्याला पाहवलं नाही, त्याच्या चेहऱ्याच्या वेदना पाहवलं नाही. मग एक वाईट विचार जाण्यासाठी, चांगला विचार येण्यासाठी. आणि त्यानंतर ते संत तुकाराम घडले. ते तुम्ही टीव्ही मध्ये, पिक्चर मध्ये पाहिले. आणि म्हणून त्यांच्या जर वह्या जर तरल्या असतील तर त्यांनी लोकांच्या सावकारकीच्या वह्या, ती चोपड्या त्या इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवल्या. त्याच कारणानं त्यांची गाथा तरारून वर आली असेल. हे झालं वाईट विचारातून चांगला विचार. आता चांगल्या विचारातून वाईट विचार. काही लोकांच्या मनामध्ये चांगला विचार आला, पण नाही लोकांनी त्यांना चांगलं होऊन दिलं पटकन. एक पात्र क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, दुसरं संत ज्ञानेश्वर, तिसरं एकलव्य. सावित्रीबाईंना लोकांना माहितीये, तुम्हाला सगळा इतिहास वाचलाय, माहितीये तुम्हाला. लोकांनी शेण फेकलं, साडी बदलली, एका साडीवर वरल्या साडीवर त्यांनी मुलींना शिकवलं. आणि आजही क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी आमच्या मुलींना त्यावेळेला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, म्हणून आजच्या मुली प्रगत आहेत. आता आम्ही प्रत्येक जयंतीला आम्ही एखादी शिक्षिका, एखादी मुलगी भाषण करते.
आम्ही सावित्रीच्या मुली. ऐकलं ना हे डायलॉग ऐकलं का नाही? आम्ही सावित्रीच्या मुली मोठ्या मोठ्यानं जोशात भाषण करते. आता मला सांगा मुलींनो, तुमच्यातलं कोणाचं नाव सावित्री आहे का? हातवर करा. नाही ना? मग आम्हाला हे फक्त तत्वज्ञान बोलण्यापुरतं नसतं. अहो सावित्री जर झाल्या नाहीत, जर जिजाऊ झाल्या नाहीत, तर शिवराय कुठून जन्माला येणार? कुठून येणार? बाहेरून येणार आहेत का? मग आमच्या मुलींची नावं काय सर माहितीये का? एक जाहिरात पाहिजे बघा, वॉशिंग पावडर, निर्मा, रेखा, हेमा, जया आणि पात्रा. जया पात्र ती माझं काय तोंडाड करते. आमच्या मुलींची नावाची जाहिरातसाठी. जाऊ द्या. तिसरं पात्र एकलव्य. एकलव्याला शिकायचं होतं. गुरूंच्या आश्रमात गेले त्यावेळेला सनातन पद्धती होती. फक्त राजांच्या किंवा राजघराण्यातील जन्मलेल्या व्यक्तीलाच प्रवेश मिळत होता. त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणाले, अरे तू भिल्लाचा मुलगा, तुम्ही भिल्लांनी सशाची हरणाची शिकार करावी, जा. त्याला हातरून दिला. त्याला शिकायचं होतं. पण तू जाता जाता त्यानं माग वळून गुरुची मूर्ती डोळ्यामध्ये पाठवली. जंगलामध्ये गेला. त्याने गुरूंच्या प्रमाणे सेम हुबेहूब मातीचा पुतळा बनवला. तो पुतळा एका ओट्यावर स्थापन केला आणि तो प्रत्येक एका झाडाखाली उभा राहून आजूबाजूच्या प्रत्येक झाडावर एक लक्ष टांगायचा, निशाणी टांगायचा आणि गुरूंना वंदन करायचा, गुरूंना स्मरण करायचा आणि अचूकपणे आपला बाण त्या मारायचा. इतका अचूक, इतका 2-3 महिन्यामध्ये इतका तरबेज झाला. फक्त गुरुचं नाव करायचं, गुरुंना वंदन करायचं, पुतळ्याकडे पाहायचं, गुरूंना नमन करायचं आणि अचूकपणे आपलं लक्ष छेदायचं. हे जंगलात जाणारे काही लोकांनी पाहिलं. अरे भिल्लाचा मुलगा किती तरबेज बनलाय. राजवाड्यामध्ये बातमी कळली आणि राजवाड्यामध्ये जेव्हा बातमी कळली तेव्हा द्रोणाचार्यांच्या पोटामध्ये गोळा उठला. अरे माझ्या कौरव पांडवापेक्षा जर एखादा भिल्लाचा मुलगा श्रेष्ठ धनुर्धर झाला तर माझी गच्छंती अटळ आहे. मग त्यांनी शहनिशा करण्यासाठी शिष्यांना घेतलं. कौरव पांडव सगळ्यांना घेऊन जंगलामध्ये गेले. त्यांनी पाहिलं एका झाडाखाली एकलव्य उभा होता. आजूबाजूच्या प्रत्येक झाडावर लक्ष टांगलं होतं आणि अचूकपणे तो इतका अचूक नेम मारत होता. हे पाहून त्या दुर्योधनाचं पित्त खवळलं. तो द्रोणाचार्य भडकला. म्हणला, गुरुदेव तुम्ही तुमच्या त्या मातीच्या पुतळ्यानं त्याला एवढा निष्णात तरबेज धनुर्धर बनवलाय आणि तुम्ही जिवंत गुरु असून आम्हाला काहीच शिकवलं नाही. मला सांगा मुलींनो, त्या पुतळ्याने काही शिकवलं होतं का? तुम्ही जिवंत गुरु असताना मला काही शिकवलं नाही. त्यावेळी द्रोणाचार्य म्हणाले, बाळ दुर्योधन, मी किंवा माझ्या मातीच्या पुतळ्यानं त्याला काहीच शिकवलं नाही. त्याच्यामध्ये जिद्द होती, महत्वाकांक्षा होती, त्याला प्रेरणा निर्माण झाली होती आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वास होता म्हणून तो शिकला. आणि तुम्ही फक्त टंगळ मंगळ म्हणून शिकताय. दोघातला संवाद त्या द्रोणाचार्यांना ऐकला. त्या संवादाच्या बोलण्यानं त्याचं लक्ष आलं. त्याने पाहिलं, प्रत्यक्ष गुरुदेव समोर पाहिले. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. धावतच त्यानं धनुष्यबाण फेकाटून दिला आणि धावतच गुरुजवळ गेला. गुरुदेव पहा, तुमचा शिष्य एकलव्य सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धर, माझी परीक्षा घ्या. माझी परीक्षा तुम्हाला आनंद वाटेल, परंतु द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. गुरुदेव तुम्हाला आनंद झाला नाही? तुमचा शिष्य एकलव्य श्रेष्ठ धनुर्धर झाला, तुम्हाला आनंद झाला नाही? त्यावेळेला द्रोणाचार्याने म्हणाले, बाळ एकलव्य तुम्हाला गुरु मानतोस ना? हो, हे पहा, तुम्ही तर माझे गुरु. त्यावेळेला एकलव्य काव्यवाद म्हणाले, मग मला सांग, तुम्हाला गुरु मानतोस ना, तर मग मला गुरुदक्षिणा देशील? त्यावेळेला हो मागा ना. तुम्ही मागाल ती, तुम्ही माझे प्राण मागितले तरी क्षणात तुमच्या चरणावर अर्पण करेल. त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणाले, तुझे प्राण नकोय, फक्त एक अंगठा हवाय. ज्या हाताच्या अंगठ्याने धनुष्याची प्रत्यंचा ओढता येते तेव्हा अंगठा हवाय म्हणल्यावर द्रोणाचार्यानं एकलव्याने थोडासा विचार केला. परंतु गुरु अंगठा मागताय, ज्या अंगठ्यामुळं आपण धनुर्धर बनलो, ती सगळी विद्या आपली वाया जाणार आहे, हे त्याच्या डोक्यामध्ये होतं. तरी गुरुंनी दक्षिणा मागितले म्हणल्यावर त्यांनी क्षणाचा विचार केला नाही. का धावत कुठेतरी गेला, एक धारदार शस्त्रानं त्याचा अंगठा कापला आणि गुरूंच्या चरणावर अर्पण केला गुरुदक्षिणा. गुरु पौर्णिमा तुमच्या शाळेमध्ये साजरी होते ना? मला सांगा मुलांनो, आता उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. तुमचे शिक्षक तुम्हाला चांगले शिकवतात का? मोठ्या नीट सांगा, शिकवतात का? नक्की सगळे. समजा गुरु आपल्याला त्यांना एक गुरुदक्षिणा द्यायचे. आपल्याला त्यांना ते शिक्षक त्या द्रोणाचार्यानं काही शिकवलं नव्हतं, शाळेत घेतलं होतं का? त्याच्या गुरुकुळात घेतलं नव्हतं, त्याला काही शिकवलं नव्हतं, तरीही त्यानं काय दिलं? अंगठा कापून दिला. ज्या अंगठ्यावर त्याचं अख्खं
जीवन होतं ते दिलं. तर मला सांगा तुम्ही आता फक्त एकच काम करायचं. आपल्याला एक सरांना गुरुदक्षिणा द्यायची, कोणत्याही सरांना द्या, तुम्हाला जे आवडत असेल त्याला. फक्त एक जणांनी समोर यायचे आणि आपला अंगठा, माझ्याकडे चाकू आहे, अंगठा कापायचा आहे आणि गुरूंच्या चरणावर अर्पण करायचंय. कोणत्या करणारे सांगा, मुख्याच्या पुढे जाऊ. एकच जण या, माझ्याकडे चाकू आहे, चाकू पुढे घ्या. कोण येते? एक नाही. आता म्हणलं चांगलं शिकवतंय. त्या द्रोणाचार्यांनी शाळेत घेतलं नव्हतं, काही शिकवलं नव्हतं, तरी त्या एकलव्यानं अंगठा दिला. आणि तुम्ही का देत नाही? म्हणून तुमचा अंगठा नकोय तुमच्या गुरूंना. तुमच्या गुरूंनाही तुमचा अंगठा नकोय. बस त्यांना एवढं वाटतं आमच्या मुलांनी चांगला अभ्यास करावा, दररोज नियमित गृहपाठ होमवर्क करावा, चांगलं शिकावं, आपलं करिअर बनावं, शिकून सवरून खूप मोठं व्हावं. तुमच्यातला एखादा कलेक्टर झाला तर त्यांना काय तुम्ही पगार देणार नाही, फक्त त्यांना अभिमानानं. कदाचित कलेक्टर ऑफिसला आपल्या मित्राबरोबर गेले, आपल्या मित्राला अभिमानानं सांगता येईल, अरे तो कलेक्टर खुर्ची आतमध्ये बसलाय ना, तो माझा विद्यार्थी आहे. एवढं त्यांना अभिमानाने म्हणता येईल. बस एवढंच करा. बरं, मला वाटतं वेळ झालेला आहे. आता मला नॉट कंटाळा आलाय का तुम्हाला? नाही? बरं, एकच सांगतो तुम्हाला उदाहरण शेवटी 5 मिनिटं. तुम्ही संत ज्ञानेश्वर नाव ऐकले? तिसरं पात्र. ज्ञानेश्वरांचं जीवन तर काय होतं, त्यांना कुणी आई वडिलांना देहांत पाहिजे मिळालं, कुणी त्यांना भिक्षा वाढत नव्हते, पाणी पिऊन देऊन नव्हते. एक दिवस ज्ञानेश्वर इंद्रायणीच्या पात्रामध्ये पाणी प्यायला उतरले. विसोबा खेचर नावाचे कर्मठ ब्राह्मण माघारी आले आणि त्यांना धक्का मारून, लात मारून पाण्यामध्ये, चिखलामध्ये पाडलं. त्यावेळेस ज्ञानदेव म्हणले, काका काका का मारतायत, का मारतात काका? त्यावेळेस तो विसोबा म्हणला, संदेशाच्या काठ्या इंद्रायणी पाठवतोस, इंद्रायणी पाठवतोस म्हणल्यावर त्याला धक्का मारत 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 त्याला बाहेर काढून दिलं, नदी पात्रामधून काढून दिलं. ते हमसत हमसत ज्ञानदेव हमसत हमसतच गेले, आपल्या कुटीमध्ये गेले, कुटी बंद केली, आतमध्ये जाऊन बसले. सरपणाच्या काटक्या गोळा करणाऱ्या मुक्ताईने पाहिलं आणि मुक्ताई धावत राहिली. अरे दादा दादा, कुटी का ताटी का बंद केली, ताटी उघड. त्यावेळेस ज्ञानदेव काहीच बोलेना. ज्ञानेश्वर काहीच बोलेना. तिने फटीतून डोकावून पाहिलं, अरे दादा तुझ्या कपड्याला चिखल, काय झालं? त्यावेळेस तो काहीच बोलेना. दादा काय झालं सांग. पाठमोरा राहूनच त्यानं मुक्ताईला म्हटलं, काही नाही ग मुक्ते, इंद्रायणीच्या पात्रामध्ये पाणी प्यायला गेलो, पाय घसरून पडलो. आता जर त्याने खरोखर सांगितलं असतं का विसोबानं मारलं नाही, त्यावेळेला मुक्ताईला कळलं काहीतरी खोटा सांगतोय, पाय घसरून पडला नाही. त्याच्या आवाजामुळे, दादा खरं सांग, तुला माझी शपथ. मग त्यावेळेला त्याने सांगितलं, काही नाही ग मुक्ते, पाणी प्यायला पात्रामध्ये उतरलं, विसोबानं मला लात मारली, पाण्यामध्ये पाडलं, असा मी काय गुन्हा केला होता? ती मुक्ताई म्हणली, अरे जाऊ दे ना दादा, दार उघड ना, मग मी तुझी कपडे धुते. आता मला सांगा मुलींनो, तुमच्यातली एखादी मुक्ताई असती आणि तुमच्या भावाला कोणी लात मारून चिखलात पाडलं असतं तर तुम्ही म्हटलं आता, चला रे सोपा देवा, सगळ्या भावंडांना बोललो असतं, आपण त्या विसोबाचं टाळकं फोडू म्हणलं असतं का नाही? पण ती ज्ञानी कुणी आधी माया शक्तीचा अवतार होती. ती म्हणली, अरे मग जाऊ दे ना दादा, दार उघड, मी तुझी कपडे धुते. पण तरी ज्ञानदेव दार उघडेना. मग ती आलाप करायला लागली, ज्ञानाचा म्हणा, ज्ञानाचा सागर, सख माझा ज्ञानेश्वर. एक दोन मुली नुसत्याच गाळात असल्या, मी कुठं तुम्हाला मुन्नी बदना मुली म्हणायला सांगितलं. संतांचं एखादं तोंडात आला आपल्या शरीरात, त्याप्रमाणे चांगलं वातावरण निर्माण होईल. मग ती म्हणली, अरे माझा सखा, माझा ज्ञानेश्वर, माझा भाऊ ज्ञानेश्वर, तू ज्ञानाचा सागर आहेस, ज्ञानाचा समुद्र आहे तू. आणि एवढ्याशा गोष्टीनं लगेच हातबल झाला. अरे काय होतं, समुद्रामध्ये जर एखाद्याने दगड फेकला काय होतं, थोडेसे शिंतोडे उठतात, थोडे थेंब उठतात, थोड्या वेळाने तो समुद्र शांत होतो. तसा ज्ञानाचा सागर आहे, तू ज्ञानी आहेस, दार उघड. तरीही ज्ञानदेव दार उघडेना आणि मुक्ताईनं आलाप सुरू केला. 42 भंग ताटीचे निर्माण झाले. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, अवघे विश्व झाले वन्नी, तेव्हा संते व्हावे पाणी, राग रुसवा सोडा तोरा, आपण तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि मग पाठ मोर्या ज्ञानदेवानं मुक्ताईचे 42 अभंग ऐकले. अरे चिमुरडी 9 वर्षाची मुक्ताई, केवढं तत्वज्ञान सांगितलंय आपल्याला. तिच्या एका शब्दामध्ये अख्ख्या विश्वाचा अर्थ होता, ते त्यानं ऐकलं.
आणि त्याच्या डोक्यामध्ये म्हणले अरे मुक्ताई किती ज्ञानी गुणी. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये त्याने तडकन मागं वळला, काठी उघडली आणि मुक्ताईला कुरवळलं. त्या मुक्ताईनं त्याला बोध केला आणि मग त्यानं त्याच्यानंतर वयाच्या 13व्या वर्षी असताना ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. 16व्या वर्षी पूर्ण केली. 21व्या वर्षी समाधी घेतली. आता मला सांगा, तुम्हाला 21व्या वर्षी समाधी घ्यायला सांगत नाही, परंतु ह्याच वयामध्ये तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी बसू शकतं. अध्यात्म परमार्थ संस्काराची गरज आहे. सगळीकडे भडका उडालाय. आणि मला सांगा मुलींनो, तुम्ही समजा सगळी मुलं समजा ज्ञानदेव आहात आणि तुम्ही सगळ्या मुक्ताई आहात असं समजा. काय तुम्ही कोण आहात? कोण? मुक्ताई. मग तुम्ही एक काम करायचंय, वर्षातले 2 सण असतात बघा. बहीण भावाच्या पवित्र नात्याचे 2 सण असतात. कोणते कोणते असतात? त्यावेळेला काय होतं, तुम्ही भावाला ओवाळता ना, आणि भाऊ तुम्हाला मग 100ची नोट किंवा पेन काहीतरी गिफ्ट देतो ना. मग तुम्ही ओवाळता, ज्या वेळेला तुम्ही त्या सणाला तुमच्या भावाला ओवाळाल, बस एकच काम करा, तुमच्या भावाला म्हणावं, भाऊ रे तुझी मला ओवाळणी नको, पेन नको, ड्रेस नको, गिफ्ट नको, 100 रुपये नको. एक काम कर, तू माझ्याकडे ज्या बहिणीच्या नजरेनं मायेनं पाहतोस ना, त्याच नजरेनं जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघ. एवढी ओवाळणी मागा. आयुष्यामध्ये कोणताही प्रकार, प्रत्येक बहिणीनं आपल्या प्रत्येक भावाला जर ही ओवाळणी घातली तर तुमचा भाऊ, तुझ्या बहिणीला जर कुणी छेडलं तुला वाईट वाटेल ना, आणि तू जर कुणाला छेडलं तर ती कुणाची बहीण असेल. म्हणून आयुष्यामध्ये एक करा, आयुष्यामध्ये ओवाळणी नको, फक्त प्रत्येक मुलीकडं आपल्या बहिणीच्या मायेनं बघ. बस शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि एक पुस्तकही देणार आहे, हरिपाठ त्याला देणार आहे. पुस्तक लायब्ररीमध्ये असेल. तर दुसरं 1 मिनिटाचं काम, तुम्हाला मोठं व्हायचंय ना, मानव जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती? एक शिकून, दुसरं सवरून म्हणजे संस्कार, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संस्कार. मग मला सांगा, एक प्रश्न आहे माझा, तुम्ही घरून निघताना देवाच्या पाया पडून किती जण येतात देवळातून? काही अडचण नाही, देऊळ लांब आहे, नाही गेला तरी काय अडचण नाही. बरं मला आता एक सांगा, तुम्ही घरून निघताना आई किंवा वडील जे घरी असतील, आई वडिलांच्या किती पाया पडून येतात? हात वर करा. एकही नाही. मग कसे मोठे होणार तुम्ही? एकही नाही. नका देवाच्या पाया पडू. दिवसभर देवाच्या पाया पडला तरी देव तुम्हाला एक बिस्किटचा पोळा देणार नाही. पण देव म्हणजे काय? देव म्हणजे ही आई आपल्याला आपलं अन्न बनवून देते. जो बाप आपल्यासाठी सगळा पैसा उपलब्ध करून जगतो. 3च माणसं तुमचं भलं चित्तात. कोण? आई, वडील आणि शिक्षक. 3च माणसं फक्त तुमचं ही चित्तात जगातली. त्या 3 माणसांचा कधी अनादर करू नका. त्यांचा आहे का? तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल, व्हायचंय का मोठं? तुम्हाला व्हायचंय ना? मग एक काम करा, अर्ध्या मिनिटाचं काम आहे, फक्त अर्धा मिनिट लागतो. अर्ध्या मिनिटाचं काम आहे. अर्धा घरून निघताना आई किंवा वडील जे असतील ना, फक्त त्याच्या पाया पडा. किती वेळ लागतो बाई पाया पडायला? अर्धा मिनिट ना. एक काम करा, मग 8 दिवसानंतर इफेक्ट बघा. त्याचा 8 दिवसानंतर इफेक्ट दिसेल. अरे तुमचे आई वडील म्हणतील, आमची मोनी किती शहाणी झाली, आमचा सोन्या किती गुणाचा आहे, आमची पोरं किती शहाणी झाली. आणि मग बघा, तुमच्या गुणी शहाणा बाळांसाठी तुमचे आई वडील रक्ताचं पाणी करतील, हाडाची काळे करतील, घामाच्या धारा गाळतील, तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील. बस अर्धा मिनिटाचं काम आहे. करत असाल तर आमचं इथं मला सांगा, कोण पाया पडणार उद्यापासूनच? आई वडिलांच्या, देवाचं नाही सांगितलं. सगळे पडणार का? एक नाही, कोण नाही पडणार? ती मागली नाही पडणार का? मधली सेकंडला सगळे पडणार. धन्यवाद. तर तुमच्या शाळेमध्ये आम्ही वळाल्याचा फायदा झाला असं मला वाटतं. व संस्काराची गरज आहे. सगळीकडे भडका उडालाय, फक्त भडका उडाला. त्यासाठी परमार्थाचा वारा सुटला पाहिजे, अध्यात्माच्या वेळा कळायला पाहिजे, आणि संस्काराचा पाऊस ज्या वेळेला या पिढीवर पडेल तो अण्वा शांत होणार आहे. 3 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही, तुम्ही बघलं. त्यासाठी संस्काराची गरज आहे. बस मी एक प्रश्न विचारतो, छत्रपती शिवराय त्यांच्या दोन्ही मुलांची आणि सुनांची नावं काय? छत्रपती शिवराय जगावं कसं? राजाराम महाराज. बरं, आणि सुनांची? नाही, त्या छत्रपतीच्या पत्नी झाली. सुना संभाजीराजे आणि राजाराम राजेंच्या पत्नी, ज्यांनी औरंगजेबाला धोंडून. बरोबर. ताराराणी आणि सुभाष. टाळ्या वाजवा. गाव तुझं नाव लिहायचं लायब्ररीमध्ये. याच्यात सगळे लेख आहेत. विठ्ठल वळसे पाटील या प्रख्यात लेखकाचे लेख आहेत. त्याच्यात 55 प्रबंध आहेत.
हे तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी, भाषण करण्यासाठी उपयोगी पडतील. लायब्ररीत ठेवून मी सगळे वाचतील. आणि हरिपाठ तुला, हरिपाठातला 38 नंबरचा मग एवढा डोक्यात घे. अवघाची संसार सुखाचं कळलं, नाही जगाचा करता आला, स्वतःचा केला फायदा. बरोबर ना. आता याला दोन प्रश्न असा होता बाळा, हाचा प्रश्न झाला. ज्यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि विद्येविना मती गेली, मतीविना नित्य गेली, नित्यविना वित्त गेले, वित्ताविना सूत्र खचले, अवघे अनर्थ आविद्येने झाले, ते महात्मा ज्योतिबा फुले. आणि ज्यांनी भारताची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्या मुलाचं नाव काय? दोघांच्या मुलाचं नाव एकच आहे, मानसपुत्र. काय नाव आहे बाळा? काय नाव आहे रे? नाही, आंबेडकरांचा मुलगा मानसपुत्र. प्रकाश आंबेडकर. दत्तक पुत्र घेतला होता. आंबेडकरांचा मुलगा. मग कोणाला विचारलं? काय विचारलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या मुलांचं म्हणजे मानसपुत्राचं नाव काय? दोघांच्या मुलाचं नाव एकच आहे, कॉमन आहे. कुणाला माहिती? बघा सर, म्हणजे यशवंत माहित नाही, कसे यशवंत होणार? म्हणून इतिहासाचं विस्मरण होता. इतिहास कधीच घडू शकत नाही. बस मुलांनो, आयुष्यामध्ये जगा इतका डिग्र्या कमी पड, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, हसा इतकं आनंद कमी पडेल, दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, परमेश्वराला, पांडुरंगाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय मधुर भाषेमध्ये आज तुम्हाला संतांच्या बद्दल ज्ञानेश्वर बिडगुले सरांनी खूपच चांगल्या गोष्टीमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मार्गदर्शन केलं. तर महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा, खूप महान परंपरा आहे. आणि त्या सर्वच संतांचा जवळजवळ आढावा आपल्या व्याख्यानामध्ये, या प्रवचनामध्ये ज्ञानेश्वर सरांनी घेतला. त्यांनी सांगितलं, जिथं आहात ना, जिथं तुम्हाला काम दिलेलं आहे तिथं मन लावून करा. परमेश्वर काय तुम्हाला असं कुठंतरी तुम्ही पूजा अर्चा केला किंवा सारखं मंदिरला गेला तर तेवढ्याने अभ्यास न करता राहिला तर तुम्हाला काय पावणार नाही. नाहम वसामी वैकुंठे योगिनां हृदये तथा श्रमिका यत्र साम्यंती तत्र तिष्ठामि सर्वदा. तो कुठं योग्यांच्या म्हणजे योगी पुरुषांच्या मध्ये नाही, देवळामध्ये नाही. श्रमिका यत्र साम्यंती, श्रमिक लोक जिथं काम करतात त्यांच्यामध्येच आहे. सावतामाळी या संतांचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलं. म्हणजे आपल्या कामामध्ये आपण तल्लीन असलं पाहिजे आणि अशी विद्या तुमच्याकडे पाहिजे, ज्ञान असं पाहिजे की ते कोणी, ज्ञान जर असेल ना ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या संपत्तीवर कोणीतरी दरोडा किंवा डल्ला टाकू शकेल, पण ज्ञानावरती कोणी डल्ला टाकू शकत, दरोडा पडू शकत नाही, डाका पडू शकत नाही. ते कोणी हिरावून घेत नाही. न चोर हार्यम न च राजा हार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. लक्षात ठेवा, हे सतत वाढत जाणारी अशी हे धन आहे, विद्या आहे. आणि म्हणून आपण आपलं विद्यार्थी दशेमध्ये असताना चांगल्या गोष्टी शिकाव्यात, चांगल्या सवयी शिकाव्यात, रोज हरिपाठ करावा. एव्हा ना आपल्या ज्या त्या धर्मामध्ये सांगितलेले जे चांगले विचार आहेत त्याचं तरी चिंतन मनन आपण करावं. आई वडिलांचे आशीर्वाद रोजच घ्यावेत. तुम्हाला माहितीये, एका दिवस देवाचं नाही पाया पडलं त्याच्या, परंतु आई वडिलांचे आशीर्वाद, कारण तिथंच ते देवाचीच रूपं आहेत. लक्षात ठेवा, देव तिथंच आहे. आणि म्हणून आई वडिलांचं दर्शन रोजच, त्यांना नमस्कार, त्यांच्या चरणांचा आपण मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला पाहिजे. अशा पद्धतीनं आज ज्ञानेश्वर सरांनी इथं उद्बोधकाचं मार्गदर्शन केलं. मी विद्यालयाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक आभार मानतो. की त्यांची विद्यार्थी प्रबोधन दिंडी जी आहे ही महाराष्ट्रभर फिरत असते आणि सगळ्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना प्रबोधन करणं, कारण लहान वयातच यांना तुम्हाला आकार दिला पाहिजे. ज्या वयात ते करायला पाहिजे, संस्काराची पेरणी करायला पाहिजे, त्या वयातच केलं पाहिजे. म्हणून प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी प्रबोधनाचं खूप चांगलं असं काम हाती घेतलेलं आहे. त्याला
येत्या काळामध्ये भविष्यामध्ये अधिक बळकटी मिळो, अधिकाधिक विद्यार्थी संस्कारक्षम बनो, अशा प्रकारची प्रार्थना व्यक्त करतो आम्ही.